नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पुन्हा एकदा MCQs पाहणार आहे. तर पहिला क्वेश्चन हा आहे की आपल्याला एक सर्किट दिलेलं आहे. ठीक आहे. हे एक सर्किट आपल्याला एक्झाममध्ये दिलेलं आहे आणि हे विचारलंय की इथला करंट आय हा फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. आय हा करंट जो 2 ओहम रेझिस्टन्स मधनं फ्लो होतोय तो करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर आता आपण एक्झाम ओरिएंटेड बघतोय तर आपण हा करंट फाइंड आउट करणार आहे. त्याचप्रमाणे आपण या ब्रांचमधला सुद्धा करंट आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तर हा क्वेश्चन आलेला आहे असं आपण इमॅजिन करूयात आणि या 2 ओहम ब्रांचमधला करंट काढायचा आहे. ऑप्शन्स इथे गिव्हन दिलेले आहेत. तर आता आपण सोल्युशन कसं करणार हे बघूयात. तर हा क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन तुम्ही मल्टिपल वेने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन आता आपण एक लक्षात घ्या, हा क्वेश्चन आता मेश अनालिसिसने नाही सॉल्व्ह होणार. का नाही सॉल्व्ह होणार याचं तुम्हाला रिझन देतो मी. आता हे एक्झाम्पल जेव्हा आपण मेश अनालिसिसने सॉल्व्ह करणार त्यावेळी प्रॉब्लेम काय येणार हे मी तुम्हाला सांगतो. की आपण ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज फाइंड आउट करू शकतो. कारण की या ब्रांच मधला रेजिस्टन्स आपल्याला माहिती आहे. बरोबर, V इज इक्वल्स टू I इंटू R. यातला करंट आपल्याला माहिती आहे, यातला रेजिस्टन्स माहिती आहे. पण या 2 एम्पियर करंट सोर्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज माहिती आहे का? ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज नाही, कारण की आपल्याला याचा रेजिस्टन्स माहिती आहे का? नाही. त्यामुळे आपण इथं मेश अनालिसिस नाही अप्लाय करू शकणार. त्यामुळे या केसला आपण काय अप्लाय करणार आहे? जसं मी तुम्हाला सांगितलं, कोणतंही एक्झाम्पल आलं तर मोस्टली 90% चान्सेस हे असतात की आपण KCL ने म्हणजे नोडल अनालिसिसने सॉल्व्ह करू शकतो. आपण पहिल्यांदा ती मेथड पाहणार आहे. त्याचप्रमाणे अजून कोणती मेथड आहे की जी युजफुल आहे? तर यामध्ये आपण करंट डिव्हिजन, कारण की इथून करंट येतोय ना, हा करंट इथं आणि इथं डिवाइड होतोय या 2 ब्रांचमध्ये. तर आपण करंट डिव्हिजन या मेथडने सुद्धा आपण हे सॉल्व्ह करू शकतो. तर आपण हे दोन्ही मेथडने सॉल्व्ह करून बघणार आहे. बरोबर? तर हा क्वेश्चन बघूयात. पहिल्यांदा आपण बघूयात बाय युझिंग नोडल अनालिसिस. आता नोडल अनालिसिस म्हणजे आपण इथे एक नोड कन्सिडर केला. मी नोडची डेफिनेशन सांगितलेली तुम्हाला. 2 ऑर मोर ब्रांचेस, जिथं ज्या पॉइंटला मीट होता तो नोड झाला. बरोबर, तर हा पॉइंट झाला नोड. या नोडला नाव दिलं ए आणि या नोडचं व्होल्टेज आहे VA. ठीक आहे, म्हणजे इथं जे व्होल्टेज असेल ते VA आपण घेतलंय. बरोबर. आता आपण काय करणार आहे की नोडल अनालिसिस जसं मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं, इट इट इज बेस्ड ऑन KCL. तर KCL आपण इथं आपल्याला लावायचा आहे. आता हा करंट बघू शकता तुम्ही, 2 एम्पियरचा करंट. हा 2 एम्पियरचा करंट इकडून असा येतोय इथे. बरोबर. हा इथं आल्यानंतर इथून हा करंट डिवाइड होतो. इकडं काही करंट जातो आणि इकडं काही करंट जातो. बरोबर. तर आपल्याला इथं किती करंट जातोय आणि इकडे किती करंट जातोय हे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. म्हणून आता नोडल अनालिसिसने जर मी इथं KCL जर अप्लाय केला या ऍट अ पॉइंट ए, जर मी KCL अप्लाय केला तर काय आलं? 2 इज इक्वल्स टू इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउटगोईंग करंट. इनकमिंग करंट आहे 2 एम्पियर्स आणि आउटगोईंग करंट कोणता आहे बघूयात. आउटगोईंग करंट आहे हा I आणि दुसरा आहे हा I1. ठीक आहे, म्हणून I प्लस I1 हे समजलं तुम्हाला. इनकमिंग इज इक्वल्स टू आउटगोईंग, हे दोन्ही आउटगोईंग करंट आहेत. नाव हा I, ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय असतो? V इज इक्वल्स टू I इंटू R. मग या फॉर्म्युल्यावरून I इज इक्वल्स टू व्हॉट? I इज इक्वल्स टू V अपॉन R. हे तर बरोबर. I इज इक्वल्स टू V अपॉन R. नाव आता हा जो करंट आहे ह्याला आपल्याला V अपॉन Rच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचे. तर या करंटचं व्होल्टेज काय आहे? हा आहे VA आणि त्याचा रेजिस्टन्स काय आहे? 2. म्हणून या आयला मी काय रिप्रेझेंट केलं? VA अपॉन 2. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. प्लस हे प्लसचं प्लस एज इट इज. आता I1 म्हणजे या ब्रांच मधला करंट. सिमिलरली आलं लक्षात. तर या ब्रांचचं व्होल्टेज काय? VA, म्हणून VA आणि या ब्रांचचा रेजिस्टन्स काय? आता इथं चुकतं काय सांगतो मुलांचं. आपण काय घेतो, हा इथला करंट घेताना हा पण पहिला रेजिस्टन्स दिसतोय 1 ओहम, म्हणून इथं डिनॉमिनेटरला आपण 1 ओहम घेणार. चुकलं. या पूर्ण ब्रांचमध्ये किती रेजिस्टन्स आहे? 1 प्लस 2 3, म्हणून VA अपॉन 3. आलं लक्षात इथं 3 कसं आलं? हा 1 प्लस 2 हे दोन्ही आपण घ्यायचं म्हणजे किती आलं? VA अपॉन 3. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचंय. मी आता काय केलं, दोघांचे छेद समान करण्याचा मी प्रयत्न करणार. मी इकडं 3 न मल्टिप्लाय केलं आणि इकडे मी 2 ने मल्टिप्लाय केलं. काय आलं? 3A प्लस 2 3VA प्लस 2VA डिवायडेड बाय 6. ठीक आहे, मग हा 6 इकडे मल्टिप्लाय झाला. 12 इज इक्वल टू 5 3 प्लस 2 5VA. आलं लक्षात. मग VA इज इक्वल्स टू वॉट? 12 अपॉन 5. VA 12/5 म्हणजे 12 अपॉन 5 व्होल्ट्स आलं. म्हणजेच हे व्होल्टेज आलं. हे जे व्होल्टेज दिसते VA म्हणजे या ब्रांचच्या अक्रॉसचं व्होल्टेज आलं. 2 ओहमच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय आलं? 12
डिवायडेड बाय 5 व्होल्ट्स, हे व्होल्ट आलं. ठीक आहे, तर आता आपण करंट काढू शकतो का? आई आपण काय लिहिला होता? आय इज इक्वल्स टू व्हॉट आपण लिहिलं होतं? व्ही ए अपॉन 2. आय इज इक्वल्स टू व्ही ए अपॉन 2. नाव व्ही ए इज व्हॉट? 12 अपॉन 5 डिवायडेड बाय 2. म्हणून काय आलं? 12 अपॉन 5 इंटू 2 10. 12 डिवायडेड बाय 10 इज इक्वल्स टू व्हॉट? 6 अपॉन 5 एम्पियर्स. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर 2, 6 अपॉन 5 एम्पियर्स. आलं लक्षात की हे काय केलं आपण? आय इज इक्वल्स टू हे व्होल्टेज आणि डिवायडेड बाय रेजिस्टन्स. नाव I1. सिमिलरली I1 इज व्हॉट? व्ही ए डिवायडेड बाय 1 प्लस 2 3. म्हणून व्ही ए डिवायडेड बाय 3 इज इक्वल्स टू व्ही ए इज व्हॉट? 12 अपॉन 5 इंटू 3. म्हणून 12 अपॉन 15 4 अपॉन 5 एम्पियर्स. ठीक आहे, तर हे दोन झाले आपले आन्सर्स. ठीक आहे, आता ऑप्शन्स मध्ये बघू शकता 4 अपॉन 5 हे आहे या ब्रांच मधला करंट. ठीक आहे, या ब्रांच मधला करंट आहे 4 अपॉन 5 आणि 6/5 आहे या ब्रांच मधला करंट. ठीक आहे, आता दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला 2 एम्पियर मिळते. बघा 6 प्लस 4 10. 10 आणि डिवायडेड बाय हा 5 कॉमन आहे म्हणजे 5. 10 अपॉन 5 2 आहे ना, 2 एम्पियर. राईट, बरोबर. आता हा जो ही जी मेथड झाली ही झाली नोडल एनालिसिस. ठीक आहे, आता आपण दुसरे कुठली मी मेथड सांगितलेली तुम्हाला. इथं काय होतंय? इथं करंट डिवाइड होतोय. इथं हा 2 एम्पियर हा करंट इथपर्यंत आल्यानंतर इकडे आणि इकडे दोघांमध्ये डिवाइड होतोय. त्यामुळे आपण इथं करंट डिव्हिजन मेथड सुद्धा वापरू शकतो. आता करंट डिव्हिजन मेथड कशी वापरणार बघूयात. ठीक आहे, करंट डिव्हिजन मेथड मध्ये मी काय सांगितलेलं? हा करंट आहे, हा करंट आपल्याला काढायचा आहे. तर हा करंट घेताना आपण काय करतो? या ब्रांच मधला करंट काढायचा ना आपल्याला. तर आपण काय करतो पहिल्यांदा की या टोटल करंट बघतो. टोटल करंट किती येतोय आपल्या इकडं? 2 एम्पियर. इकडं आणि इकडं डिवाइड होतोय. मग या ब्रांचचा करंट काढताना आपण इकडच्या ब्रांचचे रेजिस्टन्सेस घेतलेले. ठीक आहे, 3 डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स किती? 2 प्लस 2 प्लस 1 म्हणजे या दोन्ही ब्रांच मधला रेजिस्टन्स घ्यायचा. ठीक आहे, तुम्ही इथं बघू शकता टोटल करंट. ठीक आहे, इंटू 3 हा कुठला आला? हा 2 आणि हा 1. या दोघांची बेरीज म्हणजे ज्या ब्रांच मधला करंट काढायचा आहे त्या ब्रांच मधला रेजिस्टन्स नाही घ्यायचा. त्याच्या अपोजिट जे त्याच्या पॅरलल जी ब्रांच आहे ना त्या ब्रांच मधला टोटल रेजिस्टन्स घ्यायचा. टोटल रेजिस्टन्स किती त्याच्या पॅरलल मध्ये? 1 प्लस 2 म्हणजे 1 प्लस 2 म्हणजे 3 डिवायडेड बाय ह्या दोन्ही ब्रांच मधला पॅरलल ब्रांच मधला टोटल रेजिस्टन्स म्हणजे किती? या ब्रांच मधला 2 आणि या ब्रांच मधला 3 म्हणजे किती? 5. म्हणून इथे लिहिले बघा 1 प्लस 2 म्हणजे या ब्रांच मधला आणि 2 म्हणजे या ब्रांच मधला. ठीक आहे, म्हणून टोटल करंट इंटू 3/5. म्हणून टोटल करंट काय आहे? टोटल करंट हा तुम्ही बघू शकता 2 एम्पियर आहे. 2 गुणिले 3 अपॉन 5 म्हणजे 6 अपॉन 5 एम्पियर्स. हे डायरेक्ट आन्सर मिळालं तुम्हाला एका स्टेपमध्ये. नो नीड टू सॉल्व एनिथिंग. म्हणजे आपल्याला हे नोड व्होल्टेज काढायची पण गरज नाही, काही सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायची गरज नाही. फक्त आपण काय केलं? करंट डिव्हिजन रूल अप्लाय केला. म्हणून हा रूल इम्पॉर्टंट आहे की तुमचा टाइम सेव्ह होतोय. मग हे ज्या लेक्चरमध्ये घेतलेलं त्या लेक्चरमध्ये मी सुद्धा खूप वेळा सांगितलेलं की हे का आपण सॉल्व्ह करतो? कारण की आपला टाइम खूप सेव्ह होतो. आलं लक्षात? आता दुसरा, आता हा आपण I फाइंड आउट केला. आता हा आपण I1 फाइंड आउट करणार आहे. तर I1 फाइंड आउट करताना आपण काय करणार की हा बघा हा I1 या ब्रांच मधला करंट आहे, बरोबर. I1 या ब्रांच मधला करंट आहे. म्हणून मी काय सांगितलं? टोटल करंट 2 इंटू या ब्रांच मधला करंट काढतोय ना, मग त्याच्या अपोजिट ब्रांच कुठली? ही. मग या ब्रांचचा रेजिस्टन्स न्यूमरेटरला डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स या दोन्हीचा. म्हणून 2 डिवायडेड बाय 2 प्लस 2 प्लस 1 म्हणजे 5. आलं बघा, I1 इज इक्वल्स टू IT इंटू 2 डिवायडेड बाय 2 प्लस 1 प्लस 2. ठीक आहे, म्हणून याचा आन्सर काय आलं? 2 इंटू 2 अपॉन 5 म्हणून 4 अपॉन 5 एम्पियर्स. हे डायरेक्ट आन्सर आला आपल्याला. ठीक आहे, विदाउट सॉल्विंग एनिथिंग बाय युझिंग करंट डिव्हिजन रूल. मग हा रूल इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटत असेल तर पुन्हा एकदा तो व्हिडिओ बघा की ज्यामध्ये आपण करंट डिव्हिजन रूल एक्सप्लेन केलाय व्यवस्थित. ठीक आहे, त्याच्यावरचे आपण अजून क्वेश्चन्स फाइंड आउट सॉल्व्ह करूयात. तर नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट? की KCL अँड KVL आर ऍप्लिकेबल टू. हे दोन लॉ कुठे ऍप्लिकेबल असतात? नॉन लिनियर, पॅसिव्ह, डिस्ट्रीब्युटेड का DA अँड B. ठीक आहे, तर बिफोर या क्वेश्चनच्या आधी एक मी तुम्हाला सांगतो की किर्चॉफचे लॉ म्हणजे KCL असू दे किंवा KVL असू दे हे सगळीकडे ऍप्लिकेबल असतात. ठीक आहे, KCL आणि KVL हे सगळीकडे यूज करतो, फक्त डिस्ट्रीब्युटेडला नाही वापरत.
डिस्ट्रीब्युटेड सर्किटमध्ये नाही यूज करत, बाकी सगळीकडे यूज करतो. म्हणून तुम्ही याचा आन्सर बघू शकता, KCL अँड KVL आर ऍप्लिकेबल टू ऑल एक्सेप्ट डिस्ट्रीब्युटेड सर्किट. त्याच्यामुळे याचा आन्सर आहे ए आणि बी, म्हणजेच आन्सर डी. ठीक आहे. आता इथं इथं मी दिले नॉन लिनियर पॅसिव्ह. क्वेश्चनमध्ये इथे येऊ शकतं ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ठीक आहे, म्हणजे ऍक्टिव्ह पॅसिव्ह असं येऊ शकतं, किंवा लिनियर नॉन लिनियर ऍक्टिव्ह पॅसिव्ह या टाईपचं येऊ शकतं.